आणि आता आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता। पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता। पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला। बजरंग सोनावणेंना 376 बूथवर मदत केलेली आहे। शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या कार्यालय तोडलेलं आहे, तर कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तोडफोड करण्यात आली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता। विस्तारामध्ये शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आणि या मंत्रिमंडळात 14 नवीन मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। विधान भवनातील दालनात अजित पवार गटाचे 4 ते 5 आमदार जयंत पाटलांना भेटल्याची सूत्रांची माहिती, तर अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची खुद्द रोहित पवारांची माहिती। कुठल्या आमदाराला घ्यायचा हा फक्त प्रश्न जे पवार साहेब सोडू शकतात, पण अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या संपर्कात आहे, हे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार माधुरी मिसाळ एकनाथ खडसे यांच्यामध्ये भेट। मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते, एकनाथ खडसेंकडून खंत व्यक्त। जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रासोबतच झारखंड, हरियाणा या राज्यात देखील अमित शहांचा दौरा। विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहा ॲक्शन मोडवर। उद्धव ठाकरेंना 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा। 7 जुलैला ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दौरा। सलग तिसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेकडून तोडक कारवाई। गेल्या 2 दिवसात 45 बार, पब, हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई। आता ठाणे, मीरा भाईंदरमध्ये देखील बुलडोझर कारवाई। अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरणार। मुख्यमंत्री शिंदेंचा हा सगळा पवित्रा आहे।